हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं डेली यूजसाठी इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर हा 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर बाही आहे ती 3.5 इंच आहे. तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा ब्लाऊज पीस आहे, मी तो बाजूला ठेवून दिला. त्याच्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे. तर पहा या पद्धतीने मी अस्तर आहे ते ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे बंद बाजू आहे ती माझ्या साईडला आहे आणि ओपन बाजू त्या साईडला. तर नेहमीप्रमाणे बघा इथं 36 साईज आहे. तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरनं माप जर घेतलं असेल तर तुम्ही उंची जी आहे तर तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता इथं. तर बघा इथं 14 इंच इथं ब्लाऊजची पूर्ण उंची आहे, म्हणजे तयार पाहिजे मला. तर त्यासाठी मी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजे 15 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. आता शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच. आणि तिथं सुद्धा आपल्याला उंची आहे ती चेक करायची आहे, म्हणजे आपण जे माप घेतलंय ते चुकणार नाही त्यासाठी. आता लाईन आखून घेऊया आपण. त्याच्यानंतर बघा मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा आहे बघा. जे आपण शोल्डरवरती 5.5 मोजलं ते सुद्धा जिथं मुंडा घेतलेला आहे तिथे मोजायचं आणि अशा पद्धतीने शोल्डर आणि मुंडा आहे तो जोडून घ्यायचा आपल्याला. तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही इथं 1.5 इंच मार्जिन किंवा 2 इंच मार्जिन इथं घेऊ शकता. तर 9 इंच इथं छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर 10.5 इंच टोटल आपलं इथं छातीची घडी झालेली आहे. तर ते सुद्धा जॉईंट करून घेऊया. आता छातीची घडी बघा वरती इथं 10.5 इंच घेतली. तर खालच्या साईडला सुद्धा सेम आपण 10.5 इंच घ्यायचं आहे या पद्धतीने. आता दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया व्यवस्थित असं या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे. तर मुंड्याचा आकार इथं बघा मी 1.5 इंचवरती घेतलेला आहे आणि जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत हा आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. आणि तुम्हाला तसं जमत नसेल तर बघा मुंडा जेवढा घेतला असेल त्याचे निम्मे करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. तर परफेक्ट असा हा आकार इथं कटिंग होतो. तर आता बघा पाठीमागचा हा पार्ट आहे, आपण याची कटिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढच्या भागाची आपण हा पार्ट ठेवून कटिंग करणार आहोत. तर हे बघा या पद्धतीने. आता अस्तर जे आहे तर ते या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिले बघा इथं एक्स्ट्राचं जे कापड दिसते तर इथं खालीवर कापड आहे, तर मी इथं कटिंग करून घेते. तर बघा इथं या पद्धतीने मी सरळ असा कापड इथं कटिंग करून घेतला. आता इथं बघा 1/2 इंचावरती आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे, कारण इथं आपण पुढचा जो पार्ट आहे आपला तर त्याची कटिंग करणार आहोत. तर आपल्याला इथं हुकपट्टीसाठी हा कापड लागणार आहे एक्स्ट्राचा. तर त्यासाठी इथं 1/2 इंच कापड सोडून द्यायचं आहे. आता जी लाईन आखलेली आहे तिथूनच आपल्याला जो पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे. इथं बघा पुढच्या भागाची कटिंग करताना आपल्याला बघा 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन लागत असते. तर पाठीमागच्या भागापेक्षा पुढील भागामध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची आहे. तर त्यासाठी बघा मी खालच्या साईडला 1 इंच कापड सोडून दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा जो पाठीमागचा पार्ट आहे तर जसा तसा आपल्याला इथं आखून घ्यायचा आहे बघा. या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसं. जसा आहे तसा सर्वात पहिले आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाची इथं कटिंग करायची आहे. खालच्या साईडला सुद्धा मी तसंच बघा आखून घेते. 1 इंच मार्जिन सोडलेली आहे ती प्रत्येक साईजसाठी घ्यायची असते. तर बघा मी इथं आखून घेतलेलं आहे या पद्धतीने. आता खालच्या साईडला व्यवस्थित असं सरळ अशी लाईन आखून घेते, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्पष्ट दिसेल. तर बघा आता इथं बघा पहिली स्टेप आपली झाली. जसं तसं आपण इथं पाठीमागचा पार्ट तो आखून घेतलेला आहे. आता मुंडा चेक करायचा आहे 6 इंच आणि शोल्डरसुद्धा इथं मी 5.5 इंच मोजून घेतलं. त्याच्यानंतर बघा इथं जो आपण इथं पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तिथं आपल्याला पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा इथं 1 इंचावरती पुढील भागाचा मुंड्याचा आकार देऊन दिला आणि जो पहिले मुंडा काढलेला होता त्याला क्रॉसची मार्किंग केलेली आहे. आता गळारुंदी टाकायची आहे 2.5 इंच. तर बघा इथे लाईन आखून घेते, म्हणजे तुम्हाला दिसेल तिथपर्यंत आपली ब्लाऊजची उंची आलेली होती. तर त्याच्यानंतर बघा पुढचा जो गळा आहे तर तो 6 इंच आहे. तर मार्जिन इथं मी इथं अर्धा इंच घेतलेला आहे, म्हणजे 6.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे आणि गळारुंदी पण इथं बघा 2.5 इंच घेतलेली आहे. आता बॉक्स तयार करायचा. तुम्ही तुमच्या इथं आवडीनुसार इथं गळ्याचा शेप देऊ शकता. तर इथं बघा मी सिंपल असा गोल गळ्याचा शेप देऊन दिला. त्याच्यानंतर इथं बघा जो आपला उभा जो टक्स आहे तर तो ब्लाऊजवरनं घेतलेला आहे. तर इथं बघा 11 इंच पुढील जो टक्स आहे उभा टक्स तो आलेला आहे. आता आडवा मार्किंग आपल्याला 4.25 इंचावरती करायचा आहे. 4.25 इंच म्हणजे बघा 4 आणि 2 लाईनी घ्यायची आहे. आता खालच्या साईडला सुद्धा सेम तेवढंच माप घेतलं मी आणि दोघं पॉईंट आपण या पद्धतीने जोडून घेऊया.
आता जो 4.25 इंचचा पॉईंट घेतला आहे तिथून आपल्याला बघा या साईडला आडवी मार्किंग 2 इंच घ्यायची आहे आणि तिथूनच वरती परत एक 2 इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा इथं 2 इंच घेतलं, त्याच्यानंतर इथं 2 इंच घेतलं. आता बघा कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला फिटिंगसाठी 2 इंच घ्यायचं आहे. फक्त वरच्या साईडला आपल्याला 1 इंच वरती मार्किंग करायचं आहे. तर पहा आता या पद्धतीने मी दोघं पॉईंट जोडून घेते. खालीसुद्धा आपण जोडून घेऊया, कारण आपण तो पाठीमागचा जो पार्ट आहे त्याचं तिथं मार्किंग केलेलं आहे. मग त्याची फिटिंग आणि फिटिंग सारखी यावी यासाठी आता बघा या पद्धतीने प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे. तर व्यवस्थित असं तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हालासुद्धा सहज जमेल. तर या पद्धतीने बघा आता प्रिन्सेसचा शेप देऊन दिला मी. आता खालच्या साईडला बघा आपल्याला इथे 1 इंचची मार्किंग केली होती, तिथं अर्धा इंचवरती मार्किंग करायचं आहे. आणि या साईडला बघा हा पॉईंट इथे जोडायचा आहे आपल्याला आणि हा पॉईंट या पद्धतीने इथे जोडायचा आहे. मग तेवढी आपली कटिंग होऊन जाईल, कारण पुढच्याच भागामध्ये आपल्याला जोडताना ते लागणार आहे त्यासाठी. तर इथं बघा आपल्या 36 साईजचा हा पॅटर्न इथं रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. तर पहा आता कटिंग करून घेऊया आपण. तर सर्वात पहिले बघा मी शोल्डरपासून कटिंगला सुरुवात करते. तर या पद्धतीने बघा, तर मुंड्याचा आकार आपण पहिला जो दिलेला आहे त्याला कटिंग करायचा आहे. क्रॉसची मार्किंग आपण पाठीमागचा मुंडा होता त्याला केलेली होती. आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला सेम इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता खालच्या साईडला बघा ही आपण पाठीमागची उंची केली होती, तर पुढचे आणि पाठीमागच्या भागाची उंची सारखी यावी यासाठी या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता मधला जो आपला इथे गॅप दिसतोय म्हणजे तेवढा आपला पफ येणार आहे ब्लाऊजला आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज बसतो. पफ एकदम व्यवस्थित येतो ब्लाऊजला. तर पहा आता या पद्धतीने सावकाशपणे असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा असं या पद्धतीने. आता पुढचा गळासुद्धा मी इथं गोल गळा घेतलेला आहे, तेवढंच इथं मार्किंग केलेलं होतं आपण, ते इथं कट करून घेतलं. तर बघा इथं पुढच्या भागाची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे. आता आपण बघा इथं जेवढा आपण कापड उरलेला आहे तर त्याच्यामध्ये बाहीची कटिंग पाहणार आहोत. तर बघा इथं 4 पदरी घडी घालायची आहे. तर सर्वात पहिले कापड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे या पद्धतीने. बघा इथं मी 4 पदरी घडी घालून घेतली. आता 36 साईजचा हा ब्लाऊज होता, तर आपल्याला घडी किती टाकायची आहे तर बघा 9.5 इंचची घडी टाकायची आहे. 10.5 इंच आपण मार्किंग केलं होतं, म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन. तर 10.5 इंच झालं होतं. तर बाहीची घडी आपल्याला 1 ते 10.5 मधून 1 इंच मायनस करायचं आहे, म्हणजे 9.5 इंच बाहीची मी इथं घडी घेतलेली आहे. आता बघा बाहीची उंची म्हणजे बाहीची लांबी जी आहे तर ती तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. तर इथं 3.5 इंचची ही बाही आहे, तर मी 1 इंच मार्जिन घेतलं आहे. टोटल आपलं इथं 4.5 इंच इथं बघा बंद बाजूकडून मी बाहीची उंची टाकलेली आहे. आता इथं बघा आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून मी 2.5 इंचवरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर बघा 2 इंचवरती इथं आतल्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. तर इथे जो आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून 2.5 इंच घेतलेला आहे ते तुम्ही 2.25 इंचसुद्धा घेऊ शकता. आता इथे बघा 3 पॉईंट घ्यायचे आहे, 2-2 इंचाची जी तिरकस लाईन आखलेली आहे तिला. तर बघा इथं या पद्धतीने 3 पॉईंट घेऊन घेतले. तर पुढचा जो पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचा आहे आणि वरचे जे 2 आहेत पुढचे, तर त्यांना बघा इथं या पद्धतीने अर्धा इंच वरच्या साईडने घेतलं आहे. आता आकार देताना या पद्धतीने द्यायचा आहे बघा, जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसं. तर बाही जोडताना सुद्धा कमी पडत नाही, व्यवस्थित अशी फिटिंग येते या ब्लाऊजची. तर पहा आता या पद्धतीने मी आकार देऊन दिला. खालच्या साईडला आता दंडगेर तुमचं जेवढं असेल तेवढं तुम्ही इथं घ्या. तर इथं बघा 6.5 इंच दंडगेर होता, कस्टमरचा आहे ब्लाऊज. तर 6.5 इंच दंडगेर आणि 2 इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतली. त्याच्यानंतर बघा बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो आकार आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा जी तिरकस लाईन आखलेली दिसते तर तीसुद्धा इथं आपण कट करून घेतलेली आहे. आता इथं बघा बाही ओपन करायची, त्याच्यानंतरच आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर हे लक्षात ठेवायचं. तर आता बघा पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊजवरती कटिंग करणार आहोत. तर इथं बघा मी ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे. तर बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर त्या साईडला बघा आपल्याला इथं पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे सर्वात पहिले. तर या पद्धतीने ठेवून घेतला. आता पाव इंच किंवा अर्धा इंचची मार्जिन सोडून तुम्हाला सर्व पार्ट आहेत ते या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. तर जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसं तुम्हीसुद्धा या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. तर पाठीमागचा पार्ट आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा इथं आपण ज्या साईडला काठ ठेवलेले आहेत तर त्या साईडला बाही ठेवून घेते मी आणि या पद्धतीने बघा मी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे.
तर बाहीसुद्धा बघा मी या पद्धतीने फिरून घेतली. आता अर्धा इंचची मार्जिन सोडून कटिंग करायचं आहे. हा डेली यूजचा ब्लाऊज आहे. सिंपल असा गोल गळा आहे त्याला. तर डिझाईन वगैरे काही नाही त्याला. तर त्यासाठी इथे बघा एक्स्ट्राचा कापड होता, तर मी इथे कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला जे पुढचे पार्ट आहे 2 ते इथे कटिंग करायचे आहे. तर त्यासाठी बघा इथं जो साईड पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवूया आपण. बघा इथे जिथं ॲडजस्ट होत असेल त्या पद्धतीने ठेवायचं आहे. आणि या पद्धतीने आपण सर्व पार्ट आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला बघा अस्तर आणि कापड जोडायला अडचण येत नाही. तर त्यासाठी अर्धा इंच किंवा म्हणजे सिंपल जर इथं ब्लाऊज असेल, तुम्हाला गोलगळा शिवून द्यायचा असेल, तर बघा डिझाईन वगैरे काही नसते, तर त्या ब्लाऊजला तुम्ही अर्धा इंच कापड सोडून तुम्ही या पद्धतीने कट करून घ्या. आणि डिझाईन असेल तर त्याला कापड आपल्याला ठेवावा लागतो, तर त्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची कटिंग करावी लागते. आता इथं बघा हा सिंपल असा ब्लाऊज होता, तर त्यासाठी इथं मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.